विद्रोही साहित्य संमेलन सुरू असताना अचानक एक मंडप कोसळलाय। साहित्यिकांच्या जेवणासाठी तयार करण्यात आलेला मंडप आता अचानक कोसळल्याची माहिती समोर येते। मंडप अचानक कोसळला त्यामुळे आयोजकांसह नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात धावपळ झाली। त्यामुळे मंडप अचानक कोसळला आणि नागरिकांची धावपळ झालेली आहे। आपण मोठी बातमी पाहतोय। विद्रोही साहित्य संमेलन सुरू असताना अचानक मंडप कोसळलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमका प्रकार काय घडला? मंडप कसा कोसळला? नागरिकांची धावपळ सुरू आहे, त्यांना काही दुखापत झाली आहे का? नक्कीच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे आज विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी 11 वाजता या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आहे आणि या दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास साहित्य संमेलन सुरू असताना साहित्यिकांच्या आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या रसिकांच्या जेवणासाठी मंडपाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे तो मंडप अचानक कोसळल्याचे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। अचानक मंडप कोसळल्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या साहित्यिक आणि जे रसिक होते त्यांच्यात काही प्रमाणात धावपळ झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। साहित्यिक आणि रसिकांच्या जेवणासाठी जो मंडप होता तो कोसळल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणात धावपळ झाली। आयोजक जे आहेत आयोजकांची देखील धावपळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र या ठिकाणी कोणालाही काही इजा झाली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। जोरदार वारा आल्यामुळे हा मंडप कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आयोजकांनी त्या ठिकाणी नवीन मंडप बांधायला देखील आता सुरुवात केलेली आहे। सध्या नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय जळगाव मधून साहित्य संमेलन सुरू असताना अचानक हा मंडप कोसळलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय जळगाव मधून।